नमस्कार मंडळी, जय श्रीराम सर्वांना. कशा आहात सर्वजण? मजेतच असाल. सर्वजण स्वस्थ राहा, मस्त राहा, फिट राहा आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा. तर मित्रांनो, आज आहे सोमवार. आपण आलो आहे थोडं वरती मंदिरावरती. आमच्या गावची यात्रा आहे. ग्रामदैवत आमचं रत्नेश्वर मंदिर पाठीमागं दिसतं आहे. आज आपण या ठिकाणी थोडी स्वच्छता करणार आहे. आणि पहिल्यांदा जे आपण ते पक्ष्यांसाठी जे जाळे लावले होते त्याच्यामध्ये पाणी कमी झालं आहे. पाणी पितात पक्षी 100%. आता 2 दिवसापूर्वी आपण ते लावलं होतं आणि त्या प्रत्येक कुंडी खाली झालेली आहे. त्यामुळं आपण आता पाणी भरतो. पहिल्यांदा पाणी भरल्यानंतर आपल्याला थोडी साफसफाई करायची, तर दाखवतो तुम्हाला. त्यानंतर पूर्ण क्लीन झाल्यावरती पण दाखवून. तर चला तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीने कुंड्या खाली झाल्यात आणि आपल्याला भरायच्या त्या. या ठिकाणी इथल्या भरल्यात मी आता बादली भरून आणली होती. तर या ठिकाणी पाहू, हे पहा, या ठिकाणी पक्षी वगैरे राहतात 100%. आणि जिवंत उदाहरण म्हणजे पाणी पूर्ण खाली केलं आहे त्यांनी. बघा, हेच आपल्याला हे करायचं होतं. या ठिकाणी जे पक्षी सगळ्या कुंड्या खाली झाल्यात मित्रांनो, सगळ्या कुंड्या भरायच्यात आपल्याला आणि पक्षी पाणी पितात. या ठिकाणी पहा मित्रांनो, ही सुद्धा कुंडी पूर्ण खाली झालेली आहे. बघा, पूर्ण खाली आहे. तर पक्षी या ठिकाणी पाणी पितात येऊन. तीच भारी आहे. आणि काय होतं, पक्ष्यांना एकदा समजलं ना या ठिकाणी पाणी, तर ती रोज येतात. त्यासाठी आपल्याला रोज आली तरी, आता 2 दिवस झाले, 2 दिवसात थोडं थोडं पाणी राहिलं याच्यामध्ये, जास्त नाही, थोडं थोडं पाणी आहे. आपण आता ते पूर्ण भरून टाकू एकदा या ठिकाणी, कारण बरोबर सावलीच्या ठिकाणीच ते पक्षी राहतात. या ठिकाणी पण दाखवतो तुम्हाला, सगळ्या कुंड्या खाली झाल्या. बघा, या ठिकाणी पण पहा पूर्ण खाली झालेली. ते पुढच्या पण सगळ्या कुंड्या खाली झाल्यात. या ठिकाणी पण पाहू शकता तुम्ही, पूर्ण कुंड्यांनी खाली केल्यात पाणी पिऊन पिऊन. थोडंसं पाणी वाचलंय, ते पण एकदम पाहू शकता. फक्त एवढंच पाणी त्याच्यामध्ये शिल्लक राहिले 1.5 लिटरमधलं. म्हणजे पक्षी पाणी पितात. तर भारी वाटतं, कुठंतरी चांगलं काम. तर मित्रांनो, पक्ष्यांनी सगळं पाणी पिऊन घेतलं आणि पाणी आता आपण आलोय भरायला इथं. बघू आता ही खालची एक या ठिकाणी एक टांगली होती मी, तर जरा थोडं झाडं बिडं, 1-2च झाडे त्या ठिकाणी पाहूया पाणी आहे का नाही त्याच्यामध्ये, म्हणजे समजेल आपल्याला. तर यामध्ये आपण इथं बघा, याच्यामध्ये पण पाणी पूर्ण संपलंय, पाहू शकता. पूर्ण खाली झालेली आहे आणि पाणी पितात पक्षी मित्रांनो. तर आपण अजून खाली 5-6 आहेत, त्याला पण पाणी घेऊन जाणार आहे, तिथं पण पाणी भरणार आहे, त्यानंतर थोडी साफसफाई करणार आहे. तर मित्रांनो, आपण आता कमीत कमी अजून 15 दिवस माझी सुट्टी आहे आणि मी गावालाच आहे. आम्ही पूर्ण फॅमिली गावाला आहे. तर यात्रा आहे आता 2-4 दिवसांनी. तर जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी पाणी वगैरे घालणारच आहे. पण ज्यावेळेस मी जाईल त्यावेळेस खरी पाण्याची गरज राहील. आत्ता पण आहे, पण त्यावेळेस जास्त ऊन राहतं एप्रिल-मेमध्ये. तर ते पूर्ण महिना कोणीतरी आपल्याला इथं सोय करावं लागणार आहे, कोणाच तरी, का रोज येऊन त्याच्यामध्ये पाणी भरेल आणि पक्ष्यांना रोजच्या रोज पाणी भेटेल. तर आमचे फाउंडेशनचे सहकारी आहेत, त्यांना पण विनंती आहे, कोणी जरी इथं मंदिरावरती आलं तर नक्की त्या पक्ष्यांसाठी पाणी भरा आणि थोडं सहकार्य करा. तर मित्रांनो, आपलं आता पाणी वगैरे घालून झालं, इथं कुंड्या वगैरे भरल्यात सगळ्या पाण्याच्या, पाहू शकता. इथं फुल केल्यात सगळ्या, जेवढ्या होत्या तेवढ्या. आणि आता आपल्याला या ठिकाणी इथूनच हा रस्ता आहे, हा इकडून आलेला आहे, खालून हा रस्ता आला आहे. या रस्त्यावरूनच सगळं जे यात्रेला येणार भाविक इकडूनच येणार आहे. त्यामुळं आपलं जे आहे इथं, इथून कचरा वेचित वरती जाणार आहे इकट्ठा करीत. आणि जेवढा पण इथं आसपास कचरा पडला आहे हे सगळा उचलायचा आपल्याला. तर चला का, इथं तुम्हाला दाखवतो मी कसा कचरा. बघा, या ठिकाणी सगळी घाण पडलेली इथं, ही बघा
सगळा कचरा वेचायचा आपल्याला, जमा करून एका ठिकाणी करायचा आणि नंतर आपण पेटून देऊ उद्या. मित्रांनो, आपण इथं कचरा वेचत असताना आता हा मंदिर परिसर आहे आणि एक गोष्ट मला पाहायला भेटली, खरंच खूप दुर्दैवी. आपण आपल्या मंदिरांना हिंदू धर्मामध्ये सगळ्यात पवित्र ठिकाण मानलं जातं आणि त्या ठिकाणी येऊन पार्ट्या करणं किंवा दारूच्या पार्ट्या करणं, का ही दारूची बाटली आणि अशा ठिकाणी येऊन दारू पिणं किंवा आपल्या धार्मिक स्थळावरती हे करणं, ह्या गोष्टी एकदम चुकीच्या आहे, केल्या नाही पाहिजे कोणी. आणि हे जे करतात नालायकांना देव तर पाहूनच घेईन, त्यांना वाटतं की आम्हाला कोण पाहत नाही, गपचूप येऊन पेतात रात्रीचं. तर ह्या गोष्टी कितपत योग्य आहे, ह्या गोष्टीवरती कुठंतरी हे झालं पाहिजे किंवा काहीतरी हे केलं पाहिजे. स्वतःला समजलं पाहिजे बाबा आपण मंदिराच्या परिसरामध्ये आहे, या ठिकाणी भरपूर मुलं काम करतात फाउंडेशनचे आमचे, आणि अशा ठिकाणी येऊन काहीतरी वेगळं विचित्र काहीतरी करणं, दारू पिणं किंवा काहीतरी अजून हे करणं, तर ह्या गोष्टी साफ चुकीच्या आहे. आणि जर व्हिडिओ कोणी पाहत असेल गावामधलं तर नक्की ह्या गोष्टींकडे लक्ष द्या. या ठिकाणी दारू पिणं किंवा ह्या गोष्टी, आपल्या जे पवित्र ठिकाण आहे आपले रत्नेश्वर महाराजाचं, या ठिकाणी येऊन दारू पिणं किंवा ह्या गोष्टी कुणाला गावातल्या कोणत्याही व्यक्तीला जरी आढळलं तरी तुम्ही त्याला त्या ठिकाणी रोका, सांगा की बाबा ह्या गोष्टी इथं करू नका, तुम्हाला भरपूर जागा आहे, भरपूर परिसर आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही करा. तर अशा गोष्टी खरंच मित्रांनो, आता मंदिर परिसरात आपण जेवढा आपल्याला जमलं आहे तेवढा आज कचरा जमा केला आहे. पाण्याच्या बाटल्या असतील, मंदिरात हार वगैरे आणले असतील, कोणी कोल्ड्रिंक आणलं असेल, कोणी कुरकुरे, वेफरचे रॅपर्स, सिगरेट, गुटखा, तंबाखू, सगळे रॅपर्स याच्यामध्ये. तर एक सर्वांना विनंती आहे, प्रत्येकाच्या गावामध्ये मंदिर असतं, मंदिर परिसर जेवढा आपला स्वच्छ राहील, जेवढी स्वच्छता राहील, जसं आपण आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करतो किंवा आपल्या घरामध्ये आपल्याला असं स्वच्छ नसलेलं आवडत नाही, तसं देवाला तरी कसं आवडेल हो असा कचरा देवाच्या परिसरात केलेला. मग तुम्ही अगरबत्त्या घेऊन आले, त्याचं रॅपर इथं टाकलं, पेढे घेऊन आले, त्याचं रॅपर इथं टाकलं, पाणी प्यायला आणलं, त्याचं रॅपर इथं टाकलं, तर ह्या गोष्टी चुकीच्या आहे आणि देव तरी कधी मान्य करणार नाही. तुम्ही देवासाठी 1000 रुपयाचा हार आणला काय आणि 2000चे पेढे आणले काय, ते कामाचं नाही. तुम्ही आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंदिर परिसराची काळजी किती घेता किंवा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. तुम्ही आपण जे म्हणतो ना, जुनी लोक म्हणतात घरामध्ये लक्ष्मी जर राहायची असेल तर घराची स्वच्छता पाहिजे, तसं मंदिरात जर तुम्हाला देव पाहिजे असेल तर मंदिर परिसर कसा स्वच्छ राहील हे आपण पाहिलं पाहिजे आणि प्रत्येकाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. गावातल्या प्रत्येक तरुण असू, नागरिक असू, महिला असू, या सर्वांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आज जवळजवळ या ठिकाणी 100-200 पाण्याच्या बाटल्या आहे, अजून मी तर म्हणतो 400-500 पाण्याच्या बाटल्या ह्या साईडला आहे अजून. उद्या आम्ही कचरा जमा करणार आहे या साईडचा, इकडं जर पाहिलं तर पाहत नाही, एवढी वाईट अवस्था आहे. तर प्रत्येक कोणी जर मंदिरात येत असेल तर मंदिरामध्ये येताना आपण कशा पद्धतीने येतो आहे किंवा कसं वागतो आहे हे खूप महत्त्वाचं आहे. तर ह्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या. जेवढा मंदिर परिसर आपला स्वच्छ राहील तेवढं बाहेरून भाविक भक्त येतात किंवा ह्या गोष्टी होत्यात. तर आता आपल्या गावची यात्रा आहे, भरपूर बाहेरगावाहून लोक या ठिकाणी येणार आहे आणि ह्या ठिकाणी असा भद्दा नमुना जर आपण दिला, आपण गावकऱ्यांनी सगळी साफसफाई केली होती, एक ही पाण्याची बाटली म्हणा किंवा काय नाही, आज मी म्हणतो जवळजवळ 500-600 पाण्याच्या बाटल्या असतील, 100-200 जमा केल्यात आणि या ठिकाणी पाहू शकता हे कचरा कशा पद्धतीने. गावातल्या प्रत्येक तरुणाला विनंती आहे की, मी म्हणतो साफसफाई तुम्हाला करता येत नसेल काही प्रॉब्लेम नाही, करू नका. प्रत्येक तरुणाला, प्रत्येक नागरिकाला कळकळीचे हात जोडून विनंती आहे, आमच्या फाउंडेशनकडून विनंती आहे, वृक्षवल्ली फाउंडेशनकडून, की मंदिरामध्ये येताना ज्या पद्धतीने तुम्ही देवाकडून अपेक्षा ठेवता का बुवा आम्हाला देवानी सुखात ठेवलं पाहिजे, आमची ही इच्छा पूर्ण केली पाहिजे, ती इच्छा पूर्ण केली पाहिजे, पण एक गोष्ट कायम लक्षात घ्या,
तुम्ही जर मंदिर परिसरात येऊन जर मंदिर परिसराची स्वच्छता ठेवू शकत नाही किंवा सहकार्य करू शकत नाही, तर तुम्हाला मी तर माझी जी भावना आहे त्या पद्धतीने तर तुम्हाला देव पावणार नाही आहे. त्यामुळं जे काही आपण घेऊन आलो, हार असेल, हारासाठी पिशवी घेऊन आलो असेल, एखादी पाण्याची बाटली घेऊन आलो असेल किंवा अजून काही गोष्टी घेऊन आलो असेल, तर त्या गोष्टी कृपया विनंती तुम्हाला या ठिकाणी डस्टबिन आहे, डस्टबिनमध्ये टाका. जर नाही जमलं तर आपल्या याच्यामध्ये पिशवीमध्ये ज्या पद्धतीने घेऊन येतात भक्तिभावाने, त्याच पद्धतीने भक्तिभावाने घेऊन जाऊन आपल्या घरी त्या पद्धतीने टाका. आणि ज्या पद्धतीने आपण घरामध्ये साफसफाई स्वच्छता ठेवतो, त्या पद्धतीनेच मंदिरात पण साफसफाई स्वच्छता ठेवत चाला. आणि सर्व ग्रामस्थांना म्हणा किंवा जे फाउंडेशन या ठिकाणी काम करते मंदिर परिसरात, तर फाउंडेशनला सहकार्याचं काम करा, सहकार्य करा. सहकार्य हेच करा, जेवढं होतं तेवढं आम्ही करतो आहे. पण जरी साफसफाई नाही करता आली तरी या ठिकाणी कचरा म्हणा किंवा घाण करण्याचं काम करू नका. या ठिकाणी स्वच्छता ठेवा. आज पाण्याच्या बाटल्या जर पाहिल्या तर 600-700 पाण्याच्या बाटल्या पडलेल्या या ठिकाणी. आणि या पाण्याच्या बाटल्या काही त्यांना पाय नाही किंवा कोणीतरी आणून टाकलेल्या या ठिकाणी. आणि अजून एक गोष्ट सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी येऊन दारू पितात लोक, तर ह्या गोष्टीकडं पण गावकऱ्यांनी लक्ष द्या. तर आम्ही सुट्टीवरती आहे, सुट्टीवरती 4 दिवस असतो, त्यानंतर आम्ही जातो. पण तुम्ही या ठिकाणी कायमस्वरूपी आहे गावामध्ये, तर आपल्या ज्या मंदिराचं पावित्र्य आहे हे राखण्याचं काम या ठिकाणी करा. जर अशा पद्धतीचा कलंक जर या ठिकाणी लागत असेल, जर असे नालायक लोक, नालायक प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी येऊन जर दारू पित असेल, तर नक्कीच ही विचार करण्याची गोष्ट आहे. गावातील सरपंच असतील, उपसरपंच असेल किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील, सर्वांना हात जोडून विनंती, ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. या ठिकाणी येऊन दारूच्या बाटल्या बऱ्याच मी जमा केल्यात मंदिर परिसरात, अजून पण भरपूर आहेत, त्या पण जमा करायच्यात. आम्ही जमा करू, तो विषय नाही. पण विषय हा येतो की मंदिर परिसरात येऊन जर दारू पित असेल, तर मग आपण जे गावकरी आहे, जे आपले ग्रामस्थ आहेत, तर हे करतात काय? प्रत्येक जागरूक नागरिकाचं काम आहे, ग्रामस्थाचं काम आहे की आपल्या मंदिर परिसरात काही चुकीचं घडतं आहे तर त्या गोष्टीला रोखणं, त्या माणसाला बोलणं, सांगणं, किंवा जर ऐकत नसेल तर सरळ 2-4 ग्रामस्थांना फोन करणं आणि या ठिकाणी बोलून घेणं आणि त्याच्यावरती जी कारवाई करता येईल ती करणं. तर मित्रांनो, खरंच खूप विचार करण्याची गोष्ट आहे. प्रत्येकाने या गोष्टीचा विचार करा आणि आपल्या मंदिराचं पावित्र्य राखण्याचं काम करा. मंदिरामध्ये आले तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.